नमस्कार. उद्या चैत्र पंचमी. चैत्र नवरात्र सुरू झाली आहे. शारदीय नवरात्रीप्रमाणे चैत्र नवरात्र पण तितकीच महत्त्वाची मानली जाते. पंचमीच्या दिवशी आपल्याला ललिता देवीची सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. ही देवी हृदयाची देवी मानली गेली आहे. आपलं हृदय चांगलं राहण्यासाठी, हृदयाचे कोणतेही विकार होऊ नये किंवा काही विकार असेल तर त्याचा त्रास कमी होण्यासाठी ललिता देवीची सेवा करायची असते. त्यासाठी ललिता सहस्रनामाचं पठण करावं. तुमच्याकडे कुळदेवीचा टाक, फोटो, मूर्ती, श्रीयंत्र जे असेल ते घ्यावं. त्याच्यावर ललिता सहस्रनामाचं पठण करता करता कुंकुमार्चन करावं. कुंकुमार्चनची सेवा करत असताना नमो नमः म्हणायला विसरू नका. तुमच्याकडे मूर्ती, फोटो, टाक, श्रीयंत्र हे नसलं तरीही चालतं. एक सुपारी घ्या, त्यावर कुंकुमार्चन केलं तरीही चालेल. ललिता सहस्रनामातली एक ओवी म्हटल्यानंतर नमो नमः म्हणावं. दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा. मला दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण केलं तरीही चालतं. महालक्ष्मी अष्टकमचं पठण तुम्ही करू शकता. जी सेवा करणं तुम्हाला शक्य होईल ती सेवा तुम्ही करू शकता. चैत्र नवरात्र आई भगवतीच्या सेवेसाठी खूप महत्त्वाची आहे. चैत्र नवरात्रीमध्ये आई भगवतीची सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे. जोपर्यंत आपण कुळदेवीची सेवा करत नाही तोपर्यंत आपल्या ज्या काही अडचणी, अडथळे जे काही असतं ते कमी होत नाही. आपण जर कुळदेवीची सेवा केली तर त्या अडचणी, संकट सर्व काही कमी होण्यास नक्कीच मदत होते. शारदीय नवरात्रीमध्ये जसं पंचमी, सप्तमी, अष्टमीला महत्त्व आहे, त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा पंचमी, सप्तमी, अष्टमी याला देखील खूप महत्त्व आहे. म्हणून चैत्र नवरात्रीमध्ये पण आपण कुळदेवीची सेवा केली पाहिजे. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.